नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयातील पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या पाठामधील स्वाध्याय वरील विविध प्रश्नांची चर्चा करणार आहोत. गेल्या तासाला आपण रिकाम्या जागा भरा, योग्य जोड्या जुळवा, टिपा लिहा या प्रश्नांची चर्चा केलेली आहात. त्याचप्रमाणे आजच्या तासाला आपण पुढील यानंतर या ठिकाणी पहिला प्रश्न असा उपस्थित केला आहे की पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुमच्या जीवनात वापरता? तर विद्यार्थी मित्रो, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दही, त्याचप्रमाणे ताक या घरच्या घरी बनवलेल्या किण्वनाने तयार केलेल्या वस्तू, अन्नपदार्थ वापरतो. त्याचप्रमाणे इडली, डोसा, ढोकळा असे पदार्थ देखील किण्वन करून बनवले जातात. हे सर्वात प्राथमिक स्वरूपाचे जैवतंत्रज्ञान आहे. परंतु अलीकडच्या काळात निरनिराळे चीज, पनीर, योगर्ट, एनर्जी ड्रिंक्स असे खाद्यपदार्थ जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात. बिनबियांची द्राक्षे, पपया आणि कलिंगडे बाजारात मिळतात. याचा वापर घरी केला जातो. जांभळा कोबी, पिवळ्या आणि लाल भोपळी मिरच्या आणि सॅलडसाठी वापरल्या जाणाऱ्या विलायती भाज्या या जैवतंत्रज्ञानाने बनवण्यात येतात. विविध प्रकारच्या लसी, प्रतिजैविके आणि मानवी इन्सुलिन यासारखी संप्रेरके घरोघरी वापरले जातात. तर विद्यार्थी मित्रो, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता? पुन्हा एकदा पाहूया. तर आपण घरच्या घरी सर्वात साध्या सोप्या वस्तू म्हणजे दही, ताक या घरच्या घरी बनवलेल्या असतात. या अन्नपदार्थ आपण वापरतो. इडली, डोसा, ढोकळा असे पदार्थ देखील किण्वन करून बनवले जातात. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात निरनिराळे चीज, पनीर, योगर्ट, एनर्जी ड्रिंक्स असे खाद्यपदार्थ जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात. त्याचप्रमाणे बिनबियाची द्राक्षे, पपया, कलिंगडे बाजारात मिळतात. जांभळा कोबी, पिवळ्या आणि लाल भोपळी मिरच्या आणि सॅलडसाठी वापरल्या जाणाऱ्या विलायती भाज्या या जैवतंत्रज्ञानाने बनवण्यात येतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या लसी, प्रतिजैविके, मानवी इन्सुलिन यासारखी संप्रेरके घरोघरी तयार केली जातात. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी कीटनाशक फवारण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? तर कीटनाशक, रासायनिक कीटनाशक हे एक प्रकारचे रासायनिक विषच आहे. त्याचा अनिर्बंध वापर केल्यास रासायनिक विषे पाणी आणि अन्न यांच्यामार्फत ही अन्नजाळ्यामध्ये पसरतात. DDT, मॅलिथॉन, क्लोरोपायरॉस अशी कीटनाशके जैविक विषवृद्धीने अन्नसाखळीत पसरतात. अशी कोणतीही कीटनाशके फवारणार नाही. त्याचप्रमाणे कीटनाशक फवारण्यासाठी केवळ सेंद्रिय कीटनाशकेच वापर करू. त्याचबरोबर जनावरांचा आणि लहान मुलांच्या संपर्कात कीटनाशके येणार नाहीत याची काळजी घेऊ. अतिप्रमाणातील वापर टाळू. अशा प्रकारे मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमूल का आहेत? तर विद्यार्थी मित्रो, मानवी शरीरातील अवयव का बहुमूल आहेत? तर मानवी शरीर हे निरनिराळ्या अवयवांच्या कार्यानुसार चालते. मेंदू, वक्र, फुफ्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिय, विशेषतः डोळे हे बहुमूल अवयव आहेत. या अवयवांचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जन्माची क्षमता देखील नसते.
काही अवयवांची शस्त्रक्रिया दुरुस्ती करता येते, परंतु ते अवयव कमकुवत होते, त्याची कार्यक्षमता ही बिघडली जाते. त्यामुळे आपले अवयव हे बहुमोल आहेत. तर विद्यार्थी मित्रो, मानवी अवयव का बहुमोल आहेत? तर मानवी अवयव प्रत्येकाची कार्यानुसार त्यांचे कार्य चालू असते. म्हणजेच मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यानुसार चालत असते. मेंदू, वक्र, फुफ्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिय, विशेषतः डोळे हे बहुमोल आहे. या अवयवाचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जन्माची क्षमता देखील नसते. काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते, परंतु अशा अवयवाची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल अवयव असं म्हटलं आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रो, फलप्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करा. तर विद्यार्थी मित्रो, फलप्रक्रियाचे उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व काय आहे ते पाहूया. फळे हे नाशिवंत असतात. त्याचा वापर वेळेत केला नाही तर ते खराब होतात. यासाठी त्याची साठवणूक आणि दीर्घकालीन वापर करण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. वर्षभर वापरण्यासाठी वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे अशा विविध प्रक्रिया कराव्या लागतात. शीतगृह वापरून देखील फळे टिकवली जातात. जाम, जेली, स्वास, मुरांबे, लोणची, सरबते अशा फळप्रक्रिया केलेल्या पदार्थांना खूप मागणी आहे. अशा प्रक्रिया केलेल्या फळांचा वापर तर करतातच, पण त्यापासून आर्थिक लाभ सुद्धा मिळतो. विद्यार्थी मित्रो, फळे हे नाशिवंत आहेत आणि त्याचा वापर नाही केला तर ती खराब होतात. यासाठी त्याची साठवणूक आणि दीर्घकालीन वापरासाठी त्याच्यावर प्रक्रिया कराव्या लागतात. वर्षभर वापरण्यासाठी वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे अशा विविध प्रक्रिया कराव्या लागतात. शीतगृह वापरून देखील फळे टिकवली जातात. जाम, जेली, स्वास, मुरांबा, लोणची, सरबते अशा फळप्रक्रिया केलेल्या पदार्थांना खूप मागणी आहे. अशा प्रक्रिया केलेल्या फळांचा वापर तर करतातच, पण त्यापासून आर्थिक लाभ मिळतो. विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न असा आहे, लसीकरण म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रो, लसीकरण म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रो, लसीकरण याचाच अर्थ म्हणजेच लस देणे होय. लस हे प्रतिजन असते. विशिष्ट रोगजंतूच्या अथवा रोगाच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक क्षमता मिळावी म्हणून लस देण्यात येते. तर लसीकरण म्हणजेच लस देणे होय. लस हे प्रतिजन असते. विशिष्ट रोगजंतूच्या अथवा रोगाच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक क्षमता मिळावी म्हणून लस देण्यात येते. पूर्वीच्या काळी रोगजंतूचा वापर करूनच लस तयार केली जात असे. ही लस रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून बनवली जाई, परंतु यातून काही जणांना आजाराची लागण होण्याची शक्यता असे. ते होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लसी तयार केल्या. त्यांनी रोगजंतूचे जे प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच हे प्रतिजन तयार केले. अशा प्रतिजनांचा वापर लस म्हणून केला तर सुरक्षितरित्या रोगप्रतिकार क्षमता निर्माण होते. व्यक्तींना रोगमुक्त ठेवण्यासाठी अशा लसी देणे म्हणजेच लसीकरण होय. प्रतिकारी प्रथिने टोचणे अतिसुरक्षित असते. त्यामुळे अधिक क्षमतेच्या आणि तापस्थिर लसी देऊन लसीकरणाच्या मदतीने पोलिओ, हिपॅटायटिस असे रोग दूर ठेवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, लसीकरण म्हणजेच लस देणे होय. लस हे प्रतिजन असते. विशिष्ट रोगजंतूचा अथवा रोगांच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरता प्रतिकारक क्षमता मिळावी म्हणून लस देण्यात येते. पूर्वीच्या काळी रोगजंतूचा वापर करून लस दिली जात होती. ही लस रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून बनवली जात होते, परंतु यातून काही जणांना त्या आजाराची लागण होण्याची शक्यता असे. हे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लसी तयार केल्या. त्यांनी रोगजंतूचे जे प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जनुक मिळवून
त्याचे मदतीने प्रयोगशाळेत हे प्रतिजन तयार केले. अशा प्रतिजनांचा वापर करून लस तयार केली तर सुरक्षितरित्या प्रतिकारक क्षमता ही निर्माण होते. व्यक्तींना रोगमुक्त ठेवण्यासाठी अशा लसी देणे म्हणजेच लसीकरण होय. प्रतिकारी प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे. त्यामुळे अधिक क्षमतेच्या आणि तापस्थिर लसी देऊन लसीकरणाच्या मदतीने पोलिओ, हिपॅटायटिस असे दूर रोग ठेवता येतात. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपण काही प्रश्नांची उत्तरे अभ्यासलेली आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी घेऊया. खालील तक्ता पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्र, हा तक्ता आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे जैवतंत्रज्ञानाचे फायदे. तर आता आपण पाहिलेले आहे. तर या ठिकाणी पहिला यामध्ये असं येईल, या ठिकाणी कृषी उत्पादनात वाढ. दुसरा आहे बदलत्या पर्यावरणात तग धरणाऱ्या पिकांची वाणे निर्माण करता येतील. त्यानंतर या ठिकाणी पशुसंवर्धन म्हणून आपल्याला जैवतंत्रज्ञान फायदा लिहिता येईल. त्याचबरोबर मानवी आरोग्याकरता संप्रेरक आणि औषध निर्मिती करण्याकरता, त्याचबरोबर निरनिराळ्या लसी, खाद्य लसी, DNA फिंगरप्रिंट, जनुकीय उपचार, पर्यावरणासाठी उपचार, अशा प्रकारे या ठिकाणी जैवतंत्रज्ञानाचे फायदे आपल्याला लिहिता येतील. तर जैवतंत्रज्ञानाचे फायदे पुन्हा एकदा आपण पाहूया काय काय लिहिता येईल या ठिकाणी. तर पहिल्या तक्त्यामध्ये कृषी उत्पादनात वाढ. दुसरा आहे बदलत्या पर्यावरणात तग धरणाऱ्या पिकांची वाणे निर्माण करता येतील. तिसरा आहे पशुसंवर्धन म्हणून त्याचा वापर करता येतील. पुढचा आहे मानवी आरोग्याकरता संप्रेरक आणि औषध निर्माण करता येतील. पुढचा आहे निरनिराळ्या लसी आणि खाद्य लसी निर्माण करता येतील. त्याचबरोबर DNA फिंगरप्रिंट, जनुकीय उपचार आणि पर्यावरणासाठी उपचार, अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला पूर्ण करता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा. तर मूलपेशीचे उपयोग विचारले आहेत विद्यार्थी मित्रो. या ठिकाणी आपल्याला मूलपेशीचे उपयोग हे पुनर्जीवित औषधी क्षेत्र म्हणून या ठिकाणी लिहिता येईल, म्हणजेच रक्तपेशी बनवणे या ठिकाणी लिहिता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी सेल थेरपी म्हणून लिहिता येईल. आणि तिसरा आहे अवयवरोपण. तर पहिल्या वर्तुळामध्ये अशा प्रकारे लिहिता येईल की पुनर्जीवित औषधी क्षेत्र या ठिकाणी लिहिता येईल, त्या रक्तपेशी बनवणे, त्याचबरोबर या ठिकाणी सेल थेरपी, आणि तिसऱ्यामध्ये अवयवरोपण हे शब्द या ठिकाणी आपल्याला भरता येतील. तर मूलपेशीचे उपयोग पुन्हा पहा. पुनर्जीवित औषधी क्षेत्र, रक्तपेशी बनवणे, सेल थेरपी, अवयवरोपण, अशा प्रकारे या ठिकाणी लिहिता येईल. त्या ठिकाणी पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे विद्यार्थी मित्र, सहसंबंध ओळखून सहसंबंध पूर्ण करा. पूर्ण सहसंबंध पूर्ण करा. तर इन्सुलिन, मधुमेह, इन्सुलिनच्या संबंधित मधुमेह हा शब्द आहे. त्यानंतर या ठिकाणी इंटरल्युकिन हा शब्द दिलेला आहे, त्याच्याशी संबंधित येणारा शब्द आहे कॅन्सर. इंटरल्युकिन हे कॅन्सरवर उपचार करणारा औषध आहे, त्यामुळं इंटरल्युकिनला कॅन्सर हा सहसंबंध, म्हणजे त्या ठिकाणी कॅन्सर हा शब्द बसेल. त्यानंतर दुसरा आहे इंटरफेरॉन डॅश डॅश इरिथ्रोपायटिन आणि ॲनिमिया. तर इंटरफेरॉनशी संबंधित शब्द आहे. विषाणू संक्रमणाविरुद्ध इंटरफेरॉन हे औषध वापरलं जातं. तर इरिथ्रोपायटिन हे ॲनिमिया या विरुद्ध औषध वापरलं जातं. तर इंटरफेरॉन विषाणू संक्रमण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. त्यानंतर तिसरा आहे या ठिकाणी आपल्याला ही आकडा दिलेला आहे ठेंगूपणा डॅश डॅश फॅक्टर 8, त्यालाच हिमोफिलिया सहसंबंध दिलेला आहे. तर या ठिकाणी ठेंगूपणाला आपल्याला सोमॅटोस्टॅटिन, या ठिकाणी सोमॅटोस्टॅटिन हा शब्द बसवता येईल. ठेंगूपणा फॅक्टर 8 हिमोफिलिया, तर सोमॅटोस्टॅटिन हा शब्द या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल. त्यानंतर पुढचा आहे श्वेतक्रांती, दुग्ध उत्पादन. तर नीलक्रांती कशासाठी ओळखली जाते विद्यार्थी मित्रो? नीलक्रांती ही मत्स्य उत्पादन यासाठी ओळखली जाते. तर श्वेतक्रांती दुग्ध उत्पादनासाठी, तर नीलक्रांती ही मत्स्य उत्पादनासाठी उपयोगात आणली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे की विद्यार्थी मित्रो, जैवतंत्रज्ञान कसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानिकारक आहे यावर तुलनात्मक लेखन करा. तर जसे उपयुक्त आहे तसे कसे हानिकारक आहेत याची चर्चा करा किंवा लेखन करा असं म्हटलेलं आहे.
तर जैवतंत्रज्ञानाने मानव जातीला अन्नधान्य विपुल प्रमाणात प्राप्त झाले, त्यामुळे या शास्त्राला उपयुक्त असे म्हणता येईल. आरोग्य आणि औद्योगिक उत्पादनाचे अनेक प्रश्न सोडवता आले. पूर्वीच्या काळी अकस्मात रोगांच्या साथी पसरत, अनेक लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडत. अन्नाचा तुटवडा तर नेहमीच असे. दुष्काळ आणि त्यामुळे उपासमार यात मानवजात होरपळून निघत असे. साधारण 40-50 वर्षापूर्वी दुधाची उपलब्ध क्षमता फारच कमी होती. धान्य उत्पादनाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण नव्हता. पण जैवतंत्रज्ञानाच्या उदयानंतर भारत स्वयंपूर्ण अन्नधान्य व बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्याचबरोबर आपण खूप प्रगती करू शकलो. आरोग्याचे अनेक प्रश्न आता सोपे झाले आहेत. दुर्धर मधुमेहासारख्या रोगासाठी आता मानवी इन्सुलिनच्या सहाय्याने शर्करा नियंत्रण करणे सोपे झाले आहे. विविध प्रकारच्या लसी निर्माण झाल्यामुळे विविध प्रकारच्या रोगांच्या साथीवर नियंत्रण करता येऊ लागले आहे. प्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन आणि इंधनाचे प्रश्न आता वेगळ्या पद्धतीने हाताळता येऊ लागले आहेत. हे असे छान चित्र असले तरी जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगात एक कृत्रिमता असते. जनुकीय बदल निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केले जातात. जीवाणू विषाणूच्या जिनोममध्ये मानवी जनुके घालून ईशिप्त कार्य साधले जाते. मग क्लोनिंगसारख्या तंत्राला तर नैतिक विरोध आहे. मानवी प्रजननाच्या पद्धतीत देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर करून क्लोनिंग केल्यास पेड्यांना माता असेल तर पित्यांची जरुरी लागणार नाही. कृत्रिम रीतीने पृथ्वीवरच्या सजीवांच्या जनुकतेचे मानवाने त्याच्या फायद्यासाठी फेरबदल केले तर निसर्ग नियमात हे बसणार नाही. त्याचे दूरगामी परिणाम होऊन भयानक वास्तवता पुढे येईल. त्यामुळे जैवतंत्रज्ञान हानिकारक देखील होऊ शकते. तर विद्यार्थी मित्र, जैवतंत्रज्ञान उपयुक्त आणि हानिकारक याच्यावर तुलनात्मक लेखन करा. पुन्हा एकदा पाहूया आपण. जैवतंत्रज्ञानाने मानव जातीला अन्नधान्य विपुल प्रमाणात प्राप्त झाले, त्यामुळे या शास्त्राला उपयुक्त शास्त्र असं म्हणता येईल. पण आरोग्य, औद्योगिक उत्पादनाचे अनेक प्रश्न यामुळे सोडवले गेले. पूर्वीच्या काळी अकस्मात रोग होऊन साथी पसरत, अनेक लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडत. अन्नाचा तुटवडा तर नेहमीच असे. दुष्काळ आणि त्यामुळे होणारे उपासमार यात मानव होरपळून जात. साधारण 40-50 वर्षापूर्वी दुधाची उपलब्धता फार कमी होती. धान्य उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा भारत स्वयंपूर्ण नव्हता. पण जैवतंत्रज्ञानाच्या उदयानंतर धान्य आणि इतर अन्न या बाबतीत आपण खूपच प्रगती केली आहे. आरोग्याचे अनेक प्रश्न आता सोपे झाले आहेत. दुर्धर मधुमेहासारख्या रोगासाठी आता मानवी इन्सुलिनच्या सहाय्याने शर्करा नियंत्रण करणे सोपे झाले आहे. विविध प्रकारच्या लसी तयार झाल्यामुळे रोगाच्या साथीवर नियंत्रण आलेले आहे. प्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन आणि इंधनाचे आता वेगळ्या पद्धतीने प्रश्न हाताळता येऊ लागले आहेत. हे असे छान चित्र असले तरी जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगात एक कृत्रिमता असते. जनुकीय बदल निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केले जातात. जीवाणू विषाणूच्या जिनोममध्ये मानवी जनुके घालून ईजिप्त साधले जाते. क्लोनिंगसारख्या तंत्रज्ञानाला तर नैतिक विरोध आहे. मानवी प्रजननाच्या पद्धतीत देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर करून क्लोनिंग केल्यास येणाऱ्या पिढ्याला माता असेल तर पित्याची जरुरी लागणार नाही. कृत्रिम रीतीने पृथ्वीवरच्या सजीवाच्या जनुकाचे मानवाने त्याच्या फायद्यासाठी फेरबदल केले तर निसर्ग नियमात हे बसणार नाही. त्याचे दूरगामी परिणाम भयानक असतील. त्यामुळे जैवतंत्रज्ञान हानिकारक असू आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, जैवतंत्रज्ञान उपयुक्तही आहे आणि हानिकारक आहे. तर या ठिकाणी विविध उपक्रम सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्र, तुमच्या परिसरातील सेंद्रिय खत प्रकल्पांना भेट देऊन माहिती मिळवा. अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी तुमच्या परिसरामध्ये जनजागृती कोणते प्रयत्न कराल. ग्रीन कॅरोडोविषयी माहिती मिळवून वृत्त संकलन करा. तर या उपक्रम आपण लेखन आणि याची माहिती करावयाची आहे. धन्यवाद.